आज आपण या व्हिडिओमध्ये अनुच्छेद 16 संदर्भात चर्चा करणार आहोत. संविधानामध्ये मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये अनुच्छेद 16 हा त्या ठिकाणी पब्लिक एम्प्लॉयमेंट किंवा इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट या संदर्भात दिलेला आहे. म्हणजे जे काही सरकारी नोकऱ्या असतील, सरकारी आस्थापना असतील आणि त्या आस्थापनेमधले जे नोकरी संदर्भातील त्या ठिकाणी जे राईट असतील, हक्क अधिकार असतील, ते या देशातील सर्व नागरिकांना समान पातळीनं त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि नागरिक त्या ठिकाणी त्या नोकरी संदर्भात जो आपला अधिकार आहे तो समान पातळीवर त्या ठिकाणी अंमलात आणू शकतात. या संदर्भातलं हे तरतूद आहे जे अनुच्छेद 16मध्ये त्या ठिकाणी दिलेले आहे. मग अनुच्छेद 16 काय सांगतं तर या ठिकाणी भारतीय नागरिकांना ते संरक्षण देतं. कशा संदर्भातलं संरक्षण की ज्या सरकारी नोकऱ्या असतील त्यामध्ये सर्वांना त्या ठिकाणी समान संधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि मग भारतातील सर्व नागरिक त्या ठिकाणी त्या नोकरीचा लाभ घेऊ शकतील. या संदर्भात अनुच्छेद 16 जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता अनुच्छेद 16चा अभ्यास करताना आपल्याला लक्षात यायला पाहिजे की 14 जो आहे जो समानतेचा अधिकार सांगतो तो अधिकार हा अनुच्छेद 16नुसार पण त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं मेंटेन करण्यात आलेला आहे. म्हणजे 14 जो आहे तो जर आपण मूळ त्यातलं तत्त्व मानलं समानतेचं तर 16 किंवा 15, 16, 17 ह्या ज्या काही तरतुदी आहेत ते त्या मूळ तत्त्वाला धरूनच त्या ठिकाणी संविधानामध्ये आपल्याला बघाव्या लागतील. त्याचबरोबर ज्यावेळी आपण अनुच्छेद 16 आणि त्याच्यामधला क्लॉज 1 जो आहे याचं ज्यावेळी वाचन करतो त्यावेळी असं आपल्याला लक्षात येतं दॅट देअर शुड बी इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी टू ऑल सिटिझन्स इन मॅटर्स रिलेटिंग टू एम्प्लॉयमेंट ऑर अपॉइंटमेंट टू एनी ऑफिस अंडर द स्टेट. याचा अर्थ काय तर राज्यामध्ये ज्या ज्या काही नोकरीच्या संधी असतील त्या नोकरीच्या संधी समान पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी राज्य ही संस्था जी आहे ती कटिबद्ध आहे. आणि मग क्लॉज 1मध्ये आपल्या असं लक्षात येतं की 14चा जो गाभा आहे की ज्याच्यामध्ये समान पातळीवरती सगळ्यांना त्या ठिकाणी अधिकार देण्यात आलेले आहेत, समानतेचं तत्त्व त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, तेच तत्त्व 16(1) पण आपल्याला त्या ठिकाणी निदर्शनास येतं. आणि यानुसार मग आपण काय करतो की हे राज्य जे आहे किंवा राज्याची जी काही व्यवस्था आहे त्या राज्याच्या व्यवस्थेमध्ये कुठलाही भेदभाव न करता सर्वांना नोकरी संदर्भामध्ये समान संधी उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी राज्यानं केलं पाहिजे. आणि हे काम जे आहे ते राज्यानं का केलं पाहिजे कारण या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की सर्वात मोठा जर कोणी नोकरी दाता असेल म्हणजे नोकरी देणारा ज्याला आपण मॉडेल एम्प्लॉयर असं म्हणतो तो मॉडेल एम्प्लॉयर दुसरा तिसरा कोणी नसून राज्य नावाची संस्था असते. कारण राज्याकडे सर्व संसाधने असतात, राज्याकडे सगळे रिसोर्सेस असतात आणि त्याच्यामुळं राज्यानेच हे ठरवलं पाहिजे की त्या ठिकाणी नोकरी संदर्भात समान संधी सर्व नागरिकांना उपलब्ध कशी करून देता येईल. त्याचबरोबर 16(2) जो आहे अनुच्छेद 16(2) ही जी तरतूद आहे ती काय सांगते तर त्याच्यामध्ये आपण असं बघतो नो सिटिझन कॅन बी डिस्क्रिमिनेटेड अगेन्स्ट ऑर बी इनएलिजिबल फॉर एनी एम्प्लॉयमेंट ऑर ऑफिस अंडर द स्टेट ऑन द ग्राउंड्स ओनली ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, डिसेंट, प्लेस ऑफ बर्थ ऑर रेसिडेन्स ऑर एनी ऑफ देम. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की 16(2) जो आहे तो पण त्या ठिकाणी समानतेचं तत्त्व त्या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. तो कसा करतो तर कुठल्याही नागरिकासोबत कुठल्याही पद्धतीचा भेदभाव झाला नाही पाहिजे किंवा त्याला कुणीही अपात्र नाही ठरवलं पाहिजे. अपात्र नोकरी संदर्भाने किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये नोकरी पत्करण्याच्या वेळेला त्याला कुणीही अपात्र घोषित नाही केलं पाहिजे. अपात्र कुठल्या कारणाने तर त्याचा धर्म असेल किंवा त्याचा वंश असेल, जात असेल किंवा लिंग असेल, डिसेंट म्हणजे तो कुठल्या घराण्यातून किंवा कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर ॲन्सेस्टर करून येतो आहे म्हणून त्याच्याबरोबर कुणीही डिस्क्रिमिनेशन किंवा भेदभाव नाही केला पाहिजे
किंवा त्याचं कुठलं तरी बर्थ प्लेस आहे, जन्म त्याचा या पर्टिक्युलर ठिकाणी झालेला आहे म्हणून त्याच्याबरोबर डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे, किंवा तो रहिवासी आहे एका पर्टिक्युलर एरियाचा किंवा भागाचा म्हणून त्याच्याबरोबर डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे. तर या संदर्भाने जर त्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन होत असेल तर तोही त्या ठिकाणी समानतेचा उल्लंघन किंवा समानतेच्या तत्वाला बाधा आणणारा कृती किंवा बाधा आणणारी कृती असं त्या ठिकाणी समजलं जाईल. रूल ऑफ इक्वॅलिटी ही पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये पण मेंटेन झाली पाहिजे आणि ते आपल्या संविधानाचं बेसिक फीचर आहे की ज्याला आपण मूळ गाभा म्हणतो. तर रूल ऑफ इक्वॅलिटी जे आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये व्हायलेट झाली नाही पाहिजे आणि म्हणून पब्लिक एम्प्लॉयमेंट म्हणजे सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये समान संधी, समानता ही तत्त्व जी आहेत ती संविधानामध्ये मूळ तत्त्व म्हणून स्वीकारण्यात आलेली आहेत. मग आता या संदर्भाने राज्यांना वेगवेगळे नियम करण्याचा, रूल्स बनवण्याचा त्या ठिकाणी अधिकार देण्यात आलेला आहे आणि म्हणून आपण बघतो की वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये ज्यावेळी आपण एखाद्याला नोकरी देत असतो त्यावेळी त्या ठिकाणी वेगवेगळे रूल बनवून त्या व्यक्तीला किंवा त्या नागरिकाला त्या ठिकाणी त्या नियमानुसार ती नोकरीची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून आपण देत असतो. अनुच्छेद 16(1) मध्ये काय सांगितलेलं आहे, जसं 14 मध्ये जनरल इक्वॅलिटी सांगितलेली आहे तसेच अनुच्छेद 16(1) मध्ये पण इक्वॅलिटी बिटवीन द मेंबर्स ऑफ सेम क्लास ऑफ एम्प्लॉईज अँड नॉट इक्वॅलिटी बिटवीन मेंबर्स ऑफ सेपरेट इंडिपेंडंट क्लासेस ही त्या ठिकाणी सांगितलेली आहे. ज्यावेळी आपण 16ला जनरल इक्वॅलिटी बरोबर कम्पेअर करतो जे अनुच्छेद 14 मध्ये सांगितलेले आहे त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की अनुच्छेद 16 पण रिझनेबल क्लासिफिकेशनला प्रोहिबिट करत नाही. म्हणजे रिझनेबल क्लासिफिकेशन म्हणजे काय, मेक अ क्लास ऑफ ऑल इक्वल पर्सन्स अँड ट्रीट देम इक्वली इन दॅट क्लास, लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक. ह्या मुद्द्यावरती आपण रिझनेबल क्लासिफिकेशनला बघतो आणि म्हणून 16 मध्ये जी इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट आपण बघतो त्याच्यामध्ये पण अनुच्छेद 16चा जो रिझनेबल क्लासिफिकेशनचा जो भाग आहे, जे तत्व आहे ते त्या ठिकाणी मेंटेन केलेलं आहे की त्याच्यामध्ये पण इक्वॅलिटी कुठल्या धर्तीवर मेंटेन झाली पाहिजे, तर समान जे वर्ग आहे, समान सर्कमटन्सेसमधला जो वर्ग आहे त्या समान सिच्युएशनमधला सर्कमटन्सेसमधल्या एम्प्लॉईमध्ये त्या ठिकाणी समानता असली पाहिजे, समानता झाली पाहिजे हे तत्त्व त्या ठिकाणी मानून जो रिझनेबल क्लासिफिकेशन 14 मध्ये आपण अंडरस्टँड करतो, अभ्यास करतो ते त्या 16 मध्ये पण रिफ्लेक्ट झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. प्री कंडिशन ऑफ इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी काय आहे, द पर्सन डिस्क्रिमिनेटेड अँड द पर्सन ॲलेज टू हॅव बीन फेवर्ड आर ट्रीटेड इक्वली. म्हणजे ज्या माणसाबरोबर भेदभाव झाला तो माणूस आणि ज्याच्यामुळं भेदभाव झाला तो माणूस या दोघांनाही समानतेनं ट्रीटमेंट मिळणं याला आपण म्हणतो इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी. आणि म्हणून 16चं जे तत्व आहे ते त्या ठिकाणी इक्वॅलिटीला धरून आहे जे अनुच्छेद 14 मध्ये आपण त्या ठिकाणी अंडरस्टँड करतो. नाऊ हे जे रिक्रुटमेंटचे रूल्स असतात हे कुठल्या उद्देशाने बनवले पाहिजेत, तर तिथंही आपल्याला लक्षात येतं की ते जे रूल्स असतात त्याच्यामध्येही तुम्ही समान संधीचं जे तत्व आहे ते समान संधीचं तत्व सर्व नागरिकांसाठी जोपासलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळी आपण रिक्रुटमेंट म्हणतो, अपॉइंटमेंट म्हणतो त्यावेळीही हे जे रूल्स, ज्या रूल्सच्या अधीन राहून आपण समान संधी उपलब्ध करून देत असतो त्यामध्ये पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की समान संधी जी आहे जी संविधानाने त्या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे त्या समान संधीच्या तत्वाला धरूनच ते रूल्स पण बनवले गेले पाहिजे. याचा अर्थ काय की जे इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी आहे बिटवीन हुम द मेंबर्स ऑफ सेम क्लास ऑफ एम्प्लॉई, जे एम्प्लॉईचा जो सेम क्लास आहे त्यांचं जे सेम डेझिग्नेशन असेल, केडर असेल, पोझिशन असेल त्यानुसारच आपण काय करतोय की त्यांना त्या ठिकाणी समान संधीची उपलब्धता करून देतोय. अँड दिस इज नॉट समथिंग दॅट इक्वॅलिटी बिटवीन मेंबर्स ऑफ सेपरेट इंडिपेंडंट ऑर डिफरंट क्लासेस.
आणि याच्यामध्ये मग वेगळ्या क्लासेसचा किंवा डिफरंट क्लासेसचा आपण त्या ठिकाणी समान संधीचं तत्त्व त्यांना लागू करत नाही. आणि म्हणून ज्यावेळी आपण असं तत्त्व संविधानाच्या फिलॉसॉफीमध्ये, तत्त्वज्ञानामध्ये आपण अंगीकारतो, त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की देअर कॅन बी नो डिनायल ऑफ इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी unless the person who complain of discrimination is equally situated with the person or persons who are alleged to have been favored. मग ही जी गोष्ट आहे ती आपल्याला या दोन जे प्रोव्हिजन आहेत, दोन जी त्या संविधानामधल्या 16 अनुच्छेदाचे जे तत्व आहेत त्याच्याकडे जर आपण बघितलं तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि मग यानुसार आपण असं बघतो की वेगवेगळ्या ज्या काय अपॉइंटमेंट होत असतात, मग त्यामध्ये प्रमोशन असेल, प्रोबेशन असेल किंवा सिनियरिटी बेस त्या ठिकाणी अपॉइंटमेंट असेल, या सगळ्यामध्ये आपण बघतो की रिजनेबल क्लासिफिकेशनचं जे तत्व आहे, त्याचबरोबर जे ॲडिशनल टेस्ट असेल, सिलेक्शन टेस्ट असेल किंवा रिजनेबल टेस्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो ॲज पर स्टॅट्युटरी रूल्स, ॲज पर द स्टॅट्युटरी नॉर्म्स त्या ठिकाणी फॉलो केल्या जातात आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी त्यांची निवड करतो किंवा त्यांची अपॉइंटमेंट करतो, नेमणूक करतो. तर हे तत्त्व जे आहे ते इंटेलिजिबल डिफरन्शिया जो आपण अनुच्छेद 14मध्ये जो बघितलेला आहे त्या धर्तीवरती हे तत्त्व आपल्याला त्या ठिकाणी आलेलं दिसतं. तर यानंतर जे अनुच्छेद 16 आणि त्याच्यातला क्लॉज 3 जो आहे तो 3 ॲक्च्युली अपवाद देतो जो जनरल रूल आपण 16मध्ये बघतो. तर 16मध्ये आपण कुठला जनरल रूल बघितला तर सर्व नागरिकांना नोकरीमध्ये समान संधी हा रूल आपण त्या ठिकाणी बघितला. आणि क्लॉज 2मध्ये आपण असं बघितलं की कुठलाही नागरिक हा त्या ठिकाणी डिस्क्रिमिनेट केला जाऊ शकत नाही, त्याच्याबरोबर भेदभाव केला जाऊ शकत नाही किंवा त्याला अपात्र घोषित केलं जाऊ शकत नाही ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, डिसेंट, रेसिडन्स या ग्राउंडवरती त्याला कोणीही इनएलिजिबल किंवा अपात्र असं घोषित करू शकत नाही. आता जो क्लॉज 3 आहे जो 16मधला आहे तो असं सांगतो की रेसिडन्सच्या नावावरती रहिवास या संकल्पनेवरती त्या ठिकाणी 16(3) खाली रिझर्वेशन जे आहे ते एखाद्या पोस्टसाठी राखून ठेवलं जाऊ शकतं. मग ज्यावेळी आपण अनुच्छेद 16(1) आणि 2 म्हणतो त्या नियमाला अनुच्छेद 16(3) जो आहे तो त्या ठिकाणी अपवाद देण्याचं काम करतो. हा झाला 16(3)चा भाग. आता 16(4) जे आहे जे आपण म्हणतो की रिझर्वेशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. 16(4) काय आहे तर 16(4) हा दुसरा अपवाद आपल्याला समजतो तो 16(1) आणि 16(2) त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता 16(1) आणि 16(2) आपण बघितलं की एक जनरल रूल त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे नोकऱ्यांची समान संधी सर्व भारतीय नागरिकांसाठी. आता 16(4) काय सांगतो तर स्टेट जे आहेत, राज्य जी आहे, राज्याची जी आस्थापना आहे ती त्या ठिकाणी विशेष तरतूद करू शकते. विशेष तरतूद कुणासाठी करू शकते तर ती रिझर्वेशन ऑफ अपॉइंटमेंट ऑफ पोस्ट in favor of any backward classes of citizen in the opinion of state are not adequately represented in the services under the state. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की ही जी काही रिझर्वेशनची जी संकल्पना आहे, तरतूद आहे, ती अशा व्यक्तींसाठी, अशा नागरिकांसाठी राज्य लागू करू शकतो ज्या व्यक्तींना राज्याच्या म्हणण्यानुसार ते त्या ठिकाणी त्या सर्व्हिसमध्ये किंवा त्या नोकऱ्यांमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करत नाहीत, अशा लोकांना रिझर्वेशन त्या ठिकाणी सरकार देऊ शकतं. आणि म्हणून ज्यावेळी आपण अनुच्छेद 16(4) बघतो त्यावेळी याच्यामध्ये 2 कंडिशन ह्या फुलफिल झाल्या पाहिजेत. पहिली कंडिशन म्हणजे जो नागरिक अनुच्छेद 16(4) खाली रिझर्वेशन मागेल, क्लेम करेल, तो एकतर मागास असला पाहिजे, बॅकवर्ड असला पाहिजे. आणि दुसरा
त्या कॅन्डिडेटची त्या ठिकाणी जे क्लास आहे, ज्या क्लासमधून तो येतो, तो क्लास जो आहे तो पुरेशा प्रमाणात त्यांचं प्रतिनिधित्व नोकऱ्यांमध्ये नाही, म्हणून तो त्या ठिकाणी इलिजिबल ठरतो अंडर आर्टिकल 16 क्लॉज 4 खाली रिझर्वेशन क्लेम करण्यासाठी. आता या संदर्भाने वेगवेगळे निवाडे जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी दिलेले आहेत आणि त्याच्यामधलाच जो एक महत्त्वाचा जो निवाडा आहे तो आहे बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर. आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कास्ट किंवा जात या संदर्भाने एक मोलाचं त्या ठिकाणी जजमेंट, डिसिजन, निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि मग याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की कास्ट जी आहे एखाद्या व्यक्तीची हा केवळ एक क्रायटेरिया आहे टू डिटरमाइन द बॅकवर्डनेस ऑफ दॅट पर्सन. त्या व्यक्तीचं मागासलेपण ठरवण्याचा जात हा एक क्रायटेरिया आहे, पण तो केवळ एकच क्रायटेरिया असू शकत नाही. मग मागासलेपण तुम्ही वेगवेगळ्या त्या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत, मग त्याचं गरिबी असेल किंवा त्याचं उत्पन्न असेल किंवा त्याचा व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टींना पण त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे, विचारात घेतलं पाहिजे. पण कास्ट हा एकच फॅक्टर त्या ठिकाणी मागासलेपण ठरवण्यासाठी असू शकत नाही. आपली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था पूर्वीपासून आपण बघतो की त्याच्यामध्ये जाती ज्या आहेत त्या जाती त्या एका उभ्या वर्टिकल सिक्वेन्समध्ये किंवा स्ट्रक्चरमध्ये त्या जातीची व्यवस्था आपण बघत आलेलो आहे. आणि मग आपण जसं जसं खाली येत जातो या जाती ज्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या व्यवसायानुसार पण त्या निर्माण झालेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून ज्यावेळी आपण बॅकवर्डनेस किंवा मागासलेपण याचा विचार करतो त्यावेळी जात ही विचारात घेतलीच पाहिजे, पण त्याचबरोबर त्या दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत की त्याचा व्यवसाय, तो कुठं राहतो किंवा त्याचं उत्पन्नाचं साधन किंवा त्याची गरिबी, या सगळ्या गोष्टींचा पण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे असं बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर जे आहे ते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. देवदासन वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा जो खटला आहे त्याच्यामध्ये कॅरी फॉरवर्ड रूल जो आहे तो त्या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलेला होता. मग आता यावेळी संविधानिक वैधता ह्या संदर्भात सुप्रीम कोर्ट तपासून बघतं त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या असं लक्षात येतं की जे बॅकवर्ड क्लासेस आहेत, जे गव्हर्नमेंट सरकारी नोकऱ्यांमधले जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांना ज्यावेळी एक पर्टिक्युलर मॅनरमध्ये आपण नोकरीची संधी उपलब्ध करून देत असतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की सगळ्याच पोस्ट ज्या आहेत त्या ठिकाणी भरल्या जात नाहीत. आणि मग अशा वेळेला मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या नवीन अशा मिळून दोन्ही पोस्ट त्या ठिकाणी नोकरीसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. पण मग हे करत असताना जो रूल आहे की ज्याच्यामध्ये त्या ज्या पोस्ट आहेत त्या जर कॅरी फॉरवर्ड जो बॅकलॉग आहे त्याच्याबरोबर आपण जर ते वाढवत गेलो आणि त्या पोस्ट जर समजा पर्टिक्युलर एक्सटेंटपर्यंत गेल्या, म्हणजे आता या केसमध्ये देवदासन वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की जो शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब यांच्यासाठी जो कोटा आहे तो कोटा त्या वर्षामध्ये भरलाच गेला नाही. आणि म्हणून त्या ज्या पोस्ट आहेत तो जो कोटा आहे तो परत पुढच्या वर्षी परत तो बॅकलॉग आणि त्या नवीन वर्षाच्या नवीन पोस्ट अशा मिळून त्या ठिकाणी 68% ते जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं जातं. आणि मग याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं जातं. आणि मग सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये एक पर्टिक्युलर सिलिंग लिमिट जे आहे ते सिलिंग लिमिट त्या ठिकाणी कन्सिडर करतं. आणि सुप्रीम कोर्ट बोलतं की द कोर्ट सेड दॅट each year of recruitment must be considered by itself and the reservation for the backward communities each year should not be excessive so as to create a monopoly or to interfere unduly with the legitimate claims of other communities. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की रिझर्वेशन जे आहे ते त्या वर्षीच आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं पाहिजे. म्हणजे ज्या जागा तुम्ही त्या वर्षी काढताय
त्या वर्षीच तुम्ही फक्त त्या पोस्ट कन्सिडर केल्या पाहिजे. त्या जर रिक्त राहिल्या असतील तर त्या पुढच्या वर्षाला परत तुम्ही ॲड करून त्या ठिकाणी त्या काढू शकत नाही. आणि म्हणून 50% जे आहे ते सिलिंग लिमिट जे आहे ते या ठिकाणी देवदासन वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये सुप्रीम कोर्टाने ठेवलेलं आहे. आणि मग कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही 50%च्या पुढं जाऊन रिझर्व ज्या पोस्ट आहेत त्या ठिकाणी लागू करू शकत नाही किंवा त्यांना त्या ठिकाणी नोकरी देऊ शकत नाही. फक्त कोर्टाने या ठिकाणी असं पण म्हटलेलं आहे की अपवादात्मक परिस्थितीमध्ये ती जी 50%ची जी अट आहे ती 50%ची अट त्या ठिकाणी तुम्ही पुढं वाढवू शकता, पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये, अन्यथा तुम्ही ते पुढं 50%च्या वाढवू शकत नाही. आता हा जो कॅरी फॉरवर्डचा जो रूल आहे तो रूल कुठल्या तरी आधारावरती असला पाहिजे. मग तुम्ही जे कॅरी फॉरवर्ड रूलचं जे तत्व आहे ते जर त्या नोकरीच्या संदर्भाने लागू करू पाहत असाल तर त्याचा काहीतरी लीगल बेस असला पाहिजे, काहीतरी रेग्युलेशन असले पाहिजे, रूल्स असले पाहिजे, तरच तुम्ही तो कॅरी फॉरवर्ड रूल जो आहे तो त्या ठिकाणी अंमलात आणू शकता. इन ॲब्सेन्स ऑफ एनी रूल ऑर रेग्युलेशन यू कॅनॉट अप्लाय द कॅरी फॉरवर्ड रूल, असंही ऑब्झर्वेशन जे आहे ते त्या ठिकाणी कोर्टाने दिलेलं आहे. आता ज्यावेळी आपण ह्या केसेस बघतो याच्यामध्ये अजून एक जो महत्त्वाचा निवाडा आहे तो आहे स्टेट ऑफ केरला वर्सेस NM थॉमस. आता हा पण एक इम्पॉर्टंट जजमेंट आहे जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि याच्यामध्ये प्रेफरन्शियल ट्रीटमेंट टू शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब या संदर्भाने सुप्रीम कोर्टाने हा निवाडा त्या ठिकाणी दिलेला आहे करतो. आणि म्हणून या केसमध्ये केरला गव्हर्नमेंटने काही रूल फ्रेम केले आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण प्रमोशन देतो एम्प्लॉईला त्या प्रमोशनच्या संदर्भाने त्यांनी काय केलं की जी एक पर्टिक्युलर टेस्ट आहे जी 2 वर्षामध्ये ती टेस्ट जी आहे डिपार्टमेंटल टेस्ट ती पास करणाऱ्या एम्प्लॉईला त्या ठिकाणी ते प्रमोशन दिलं जाणार, अशा पद्धतीने एक रूल जो आहे तो त्या ठिकाणी फ्रेम केला. पण त्या रूल्समध्ये एक अपवाद पण त्या ठिकाणी देण्यात आला आणि मग त्या अपवादानुसार जे स्टेट गव्हर्नमेंट असेल ते स्टेट गव्हर्नमेंट शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना काय करू शकतं, ही जी टेस्ट आहे ती टेस्ट देण्यापासून एक्झम्प्ट करू शकतं. हा जो रूल आहे तो त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आला किंवा त्या रूल्सच्या बेसवरती जे SC STचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना ती टेस्ट देण्यापासून एक्झम्प्ट करतं आणि त्यासाठी जो कालावधी आहे तो कालावधी 2 वर्षाचा ठेवण्यात आला. आणि मग प्रमोशनसाठी तुम्हाला 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एक डिपार्टमेंटल टेस्ट पास करावी लागणार असा तो रूल त्या ठिकाणी देण्यात आला. पण या रूलला एक अपवाद त्या ठिकाणी देण्यात आला आणि तो SC ST कॅन्डिडेटच्या संदर्भाने. तो कोणता अपवाद होता, तर ही जी टेस्ट आहे ह्या टेस्टला पास करण्याचा जो कालावधी आहे 2 वर्षाचा तो कालावधी SC ST कॅन्डिडेटसाठी रिलॅक्स करण्यात आला. आणि मग SC ST कॅन्डिडेट जे आहेत ते त्या टेस्टमधून एक्झम्प्ट झाले, म्हणजे त्यांना ती टेस्ट 2 वर्षामध्येच पास झाली पाहिजे अशी अट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली नव्हती. आणि म्हणून हे जे काही एक्झम्पशन त्यांना देण्यात आलं त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल करण्यात आलं आणि त्याला आव्हान देण्यात आलं. आणि या केसमध्ये आपल्या असं लक्षात येतं की 5:2 असं जे बेंच आहे ते डिवाईड झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी निवाडा दिला की हे जे काही क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहेत एम्प्लॉई ऑफ दॅट पर्टिक्युलर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब फॉर अलाविंग देम an extended period of 2 years for passing the test for promotion for other classes of employees was a just and reasonable classification. आणि मग जी ट्रीटमेंट SC ST साठी प्रेफरन्शियल ट्रीटमेंट फॉर पासिंग द टेस्ट ही जी काही ठेवण्यात आलेली आहे त्यांना 2 वर्षाच्या पुढं जाऊन पण ती टेस्ट पास करून ती पोझिशन जी आहे ती प्रमोशन जी आहे ती घेण्याची जी तरतूद करण्यात आलेली आहे ती तरतूद ही रिझनेबल क्लासिफिकेशनवरती बेस आहे आणि त्याच्यामुळं
त्याच्यामध्ये कुठलंही असंविधानिकपणा किंवा कुठलीही इनव्हॅलिडिटी नाही, असं सुप्रीम कोर्टाने या स्टेट ऑफ केरला वर्सेस NM थॉमस या केसमध्ये निवाडा दिला. आता याच्यानंतर ABSK संघ वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा पण एक महत्त्वाचा जो निवाडा आहे तो अनुच्छेद 16च्या संदर्भाने सुप्रीम कोर्टाने डिसाईड केलेला आहे. मग याच्यामध्ये जी व्हॅलिडिटी आहे, जी रेल्वे बोर्डाने सर्क्युलर जे काढलेलं आहे की ज्याच्यामध्ये रिझर्वेशन हा जो रिझर्वेशनचा जो भाग आहे तो रिझर्वेशन देण्यात आलेलं होतं इन सिलेक्शन ऑफ पोस्ट ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब कॅन्डिडेट्स. मग याच्यामध्ये कोर्टाने असा निर्णय दिला की ज्याच्यामध्ये आर्टिकल 16(1) जे आहे तो पण त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की एक पर्टिक्युलर ग्रुपला क्लासिफाय करतो आणि त्या ग्रुपच्या बेसवरती ज्यावेळी आपण ते क्लासिफिकेशन बघतो ते क्लासिफिकेशन इंटेलिजिबल डिफरन्शियावरती आपण ते क्लासिफिकेशन बघतो. आणि म्हणून ज्यावेळी समान संधी हे जे तत्व आहे ते आपण त्या ठिकाणी रीड करतो आणि त्याच धर्तीवरती जे SC ST हे जे क्लासेस आहेत त्यांचाही आपण त्या ठिकाणी इंटेलिजिबल डिफरन्शियावरती त्यांचं जे वर्गीकरण आहे ते त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांना त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, जे नोकरीमधलं जे रिझर्वेशन जे आहे ते त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांची जी नेमणूक आहे, सिलेक्शन जे आहे ते झालं पाहिजे, असं या ठिकाणी ABSK संघ वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्यामध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे. आता या निवाड्यामध्ये एक गोष्ट ती आपल्या लक्षात आली पाहिजे, देवदासनने जे कॅरी फॉरवर्ड रूलचं जे तत्व आहे, जे 50%ची सिलिंग लिमिट त्या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत मेंटेन झाली पाहिजे, हे जे तत्व आहे ते तत्व या ठिकाणी या निवाड्यामध्ये कोर्टाने काय केलं, त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध जाऊन हा निवाडा डिसाईड केला. आणि मग कॅरी फॉरवर्ड रूलच्या संदर्भाने कोर्ट या ठिकाणी असं म्हणतं की आपण 50%ची जी अट आहे ती 50%ची अट ही काही पर्टिक्युलर मॅनरमध्ये दैवी आदेश नाही की आपण त्याला मेंटेन केलंच पाहिजे किंवा त्याच धर्तीवरती रिझर्वेशन दिलं पाहिजे. तर आपण 50%च्या पुढंही जाऊन ते जे रिझर्वेशन आहे ते त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी 64.4% जे रिझर्वेशन त्या ठिकाणी झालेलं होतं ते रिझर्वेशन जे आहे ते ग्राह्य धरलं, त्याला व्हॅलिड किंवा वैध असं त्या ठिकाणी मेन्शन केलं. तर हे करत असताना रिझर्वेशन जे आहे हे ज्यावेळी 50%च्या वरती आपण काउंट करतो किंवा त्याची जी सिलिंग लिमिट आहे ती 50%च्या जर वरती जात असेल तर त्या ठिकाणी ज्युडिशियल अप्रुव्हल जे आहे, न्यायिक जी परमिशन आहे ती न्यायिक परमिशन त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि मग जर न्यायालयाकडून तसं जर निकाल येत असेल तर तशा परिस्थितीमध्ये ते रिझर्वेशन जे आहे ते बियॉन्ड 50% पण त्या ठिकाणी व्हॅलिडली ॲक्सेप्ट केलं जाऊ शकतं. आता ज्यावेळी हे 50%ची अट आपण लक्षात घेतो त्यावेळी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की हा जो रूल आहे तो रूल त्या ठिकाणी जो बनवण्यात आलेला आहे तो जनरल जो क्लास आहे, जनरल क्लास अगेन्स्ट द रिझर्व क्लास, जनरल क्लास इन कंपॅरिझन विथ रिझर्व क्लास, या दोन्हीला बॅलन्स करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. पण या ठिकाणी आपल्या हेही लक्षात आलं पाहिजे की रिझर्वेशनची जी फिलॉसॉफी आहे ती मायनॉरिटी कम्युनिटी किंवा मायनॉरिटी कॅटेगरीज किंवा मायनॉरिटी पीपल्स की जे सप्रेस झालेले आहेत, डिप्रेस झालेले आहेत, हजारो वर्षापासून त्यांच्याबरोबर डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे, त्या लोकांसाठी केलेली ही व्यवस्था आहे. आणि मग त्या व्यवस्थेमध्ये आपल्या लक्षात येतं की ज्यावेळी आपण मासेस बघतो किंवा एकंदर समाज बघतो, भारतीय समाज, त्या भारतीय समाजामध्ये मेजॉरिटी पॉप्युलेशन जी आहे ती जर उच्चभ्रू असेल, त्यांच्याकडं संसाधने असतील, सगळी उत्पन्नाची साधने त्यांच्याकडं असतील, तर त्यांच्या विरुद्ध जो दुसरा वर्ग आहे की जो अल्पसंख्याक आहे
आणि त्यांच्याकडं त्यांच्या उत्पन्नाची साधनं नाही आहेत आणि त्यांना त्यांच्या नोकरीचे प्रश्न आहेत किंवा त्यांचं समाजामधलं स्थान जे आहे ते त्या ठिकाणी एवढं पर्टिक्युलर रिकग्नाइज असं स्टेटस त्यांना नाही आहे. मग अशा लोकांसाठी ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. तर या संदर्भाने रिझर्वेशन जे आहे ते बियॉन्ड 50% सिलिंग लिमिट जे आहे ते त्या ठिकाणी देण्याचं जे काम आहे ते ABSK संघ वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर याच्यानंतर पण बरेचसे जे खटले आहेत ते त्या ठिकाणी अस्तित्वात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यावरतीही भाष्य केलेलं आहे. पण ABSK संघ जे आहे ते आपल्याला यासाठी लक्षात राहतं, बालाजी असेल, देवदासन असेल, हे जे खटले आहेत ते त्या ठिकाणी इम्प्लाइड मॅनरमध्ये याने काय केले, ओव्हररूल केले आणि बालाजी देवदासन या ज्या केसेस आहेत त्या केसेस ज्या आहेत त्याला त्या ठिकाणी करेक्ट करण्याचं काम जे आहे ते ABSK संघ वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. आता याच्यानंतर जो आहे तो एक महत्त्वाचा जो खटला आहे तो खटला म्हणजे इंदिरा स्वानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तर या खटल्याच्या संदर्भाने एक वेगळा सेपरेट व्हिडिओ जो आहे तो पुढचा व्हिडिओ आपण त्या संदर्भाने पाहणार आहोत. तोपर्यंत अनुच्छेद 16च्या संदर्भाने इथपर्यंत आपण थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही जरूर बघाल अशी आशा व्यक्त करतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ पण समजला असेल. ॲटलिस्ट हा जो काही टेक्निकल भाग आहे त्या टेक्निकल गोष्टींसंदर्भात या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज, ज्ञान मिळालं असेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी तुमची रजा घेतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. इंदिरा स्वानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया which is known as Mandal Commission's case. Thank you very much.